बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। रत्नागिरीत तब्बल 5 किलोमीटर लांबीची शिवकालीन गुहा आढळली आहे। पावस जवळ नाथरे ते नातुंडे अशी ही गुहा आहे। जिद्दी माउंटेनिअरिंगच्या तरुणांनी या गुहेचा शोध घेतलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चोरवाटेसाठी या गुहेचा वापर केला जात असल्याचं सांगितलं जात आहे। काय आहे या शिवकालीन गुहेचं रहस्य? पुरातत्व विभाग आता या गुहेचं रहस्य उलगडणार का? याबाबत अधिक माहिती आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल 5 किलोमीटर लांबीची शिवकालीन गुहा सापडली आहे। जिद्दी माउंटेनिअरिंगच्या तरुणांना ही गुहा सापडली असून यामुळे इतिहासावर नव्यानं प्रकाश पडण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चोरवाटा म्हणून या भुयारी मार्गाचा वापर केला जात होता अशी माहिती मिळते। पावस जवळच्या नाखरे गावात गुहा सुरू होते आणि नातुंडे गावातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे। गुहा एकूण 5 किलोमीटर लांब असली तरी सध्या केवळ 50 फुटांपर्यंतच आत जाता येते। या शिवकालीन गुहेचा शोध घेतल्यानंतर जिद्दी माउंटेनिअरिंगनेच आता गुहेच्या संवर्धनाची जबाबदारी घेतलेली आहे। दरम्यान या गुहेबद्दल जिद्दी माउंटेनिअरिंगचे धीरज पाटकर यांच्याशी खास बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी मुश्ताक खान यांनी। रत्नागिरीतल्या जिद्दी माउंटेनिअरिंगच्या तरुणांनी नातुंडा इथे एक गुंफा शोधून काढलेली आहे। 200 फूट ही गुंफा आहे। तुम्ही जर इथे पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीची ही गुंफा आहे। जवळपास 50 फूट सध्या जाता येतं आहे आणि यापूर्वी असं म्हणतात की लोक इथे चालत जायची आणि जवळपास 5 किलोमीटरपर्यंत चालत जायची। आता हे किती खरं आहे हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे। पण जर तुम्ही इथली परिस्थिती जर आत्ता बघितलं तर इथे एक माणूस सुद्धा जाऊ शकत नाहीये। या तरुणांनी याचा शोध घेतलेला आहे। आता यापुढे ते याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत आहेत आणि ते कशा पद्धतीने याचं संवर्धन करणार आहेत हे आपण जाणून घेऊयात। धीरज, मला सांग की तुम्ही ही गुंफा शोधून काढलीत, तुम्हाला याची माहिती कशी काय मिळाली आणि त्यानंतर काय केलं? आमच्या जिद्दी माउंटेनिंगच्या कॅम्पमध्ये केवळ ट्रेकिंग आणि कॅम्प आमचे चालतात। त्याच्यामध्ये आमचे जे पार्टिसिपंट येतात 6 वर्षापासून ते एजेड 60 वर्षापर्यंत असतात आपल्या वयोवृद्ध। तर आम्ही प्रत्येकाला माहिती विचारत असतो की तुमच्या गावात काय आहे, की ऐतिहासिक वास्तू काय आहे किंवा गुफा काय आहे। तसे आम्हाला एक सुमित शिंदे म्हणून नाखरेतला एक आपला मुलगा आहे पार्टिसिपंट, त्याच्याकडून आम्हाला माहिती मिळाली की नाखरेपासून ते नातुंड्यापर्यंत जवळजवळ 10 किलोमीटर अशी केव आहे, गुहा आहे। तिथून ऐतिहासिक काळापासून आहे आणि ती मावळे जेव्हा होते शिवाजी महाराजांच्या काळात तेव्हा घोड्यावरून बसून ते मावळे इथपर्यंत यायचे। आणि आता जी आहे पूर्ण 200 फूटपर्यंत आता आम्हाला गावकऱ्यांकडून असं आम्हाला क्रॉस चेक करून कळलं की 200 फूटपर्यंत आतमध्ये माणसं 30 वर्षापर्यंत जात होती आणि आता आपण 50 फूटपर्यंत आतमध्ये जाऊन आलोय। आणि याच्या पुढे जे आता हे बाहेर तुम्ही बघता आहे इथे तलाव, तिथली माती पावसाळ्यात जाऊन जाऊन ते पूर्ण ब्लॉक झालंय। भरपूर वर्षापासूनची गुंफा आहे, त्याच्यामुळे आतमध्ये काय ॲक्च्युली कंडिशन काय आहे, किती दगड पडले आहेत, किती काय ब्लॉक झाला आहे अजूनपर्यंत आपल्याला माहीत नाही आहे। पण प्राथमिक माहिती अशी मिळाली की इथून तिथपर्यंत जाता येतं। मग सुरुवात करताना आपण आतमध्ये गेल्यानंतर जांबात दगड आहे तर त्याच्या ऑक्सिजनची कमतरता जाणू शकते, प्लस आतमध्ये जीव जनावरू काय असू शकतं। मग यासाठी पूर्ण ती योग्य ती सेफ्टी घेतल्यानंतरच आपण हे सगळं काम हाती घेणार आहोत। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपण बघितलं की धीरज सारखे तरुण इथे संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत आहेत आणि अशातच आपण जी माहिती घेतो आहोत ती त्यामध्ये अशी माहिती पुढे येते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली ही गुंफा आहे। मावळे या गुंफ्यामधून जात येत असत। छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामध्ये मोठं स्मारक उभारलं जातं आहे, पण ज्या असे छोट्या छोट्या ज्या ठेवी आहेत त्यांच्या काळातल्या आठवणी आहेत त्यांना जतन करण्यासाठी सरकार काय करणार आहे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। मुश्ताक खान, जय महाराष्ट्र, रत्नागिरी। मुश्ताक खान आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। मुश्ताक, जिद्दी माउंटेनिअरिंगच्या तरुणांनी या गुहेचा शोध घेतलाय, पण आता पुरातत्व खात्याकडनं काय प्रतिक्रिया येते आणि नेमकी कशी सापडली ही गुहा? जिद्दी माउंटेनिअरिंगचे जे तरुण आहेत ते कायम या भागामध्ये फिरत असतात आणि असंच ते नाखरेमध्ये एकदा गेले असताना कोणीतरी त्यांना सांगितलं की इथे पूर्वी गुंफा होती। मग त्यानंतर त्यांनी त्या गुंफेचा शोध घ्यायला सुरुवात केली तर जिथून ही गुंफा सुरू होते तर तिथे त्यांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा असं लक्षात आले की तिथून ती पूर्णतः बुजवण्यात आलेली आहे। मग जिथे ही गुंफा बाहेर निघते म्हणजे नातुंडे गावामध्ये तिथे ते गेले तर तिथे जवळपास एक साधारण 2 फुटाचाच भाग शिल्लक राहिलेला आहे आणि त्यामधून ते आत गेले तर अतिशय चिंचोळ असं आहे ते, त्यामध्ये जाता येत नाहीये। एक व्यक्तीच एका वेळेला जाऊ शकते अशी स्थिती आहे। आणि त्यानंतर त्याचा अभ्यास त्यांनी सुरू केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की पूर्वी लोक या वाटेने जात येत असत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळे घोड्यांचं यामधून जात येत असत, पण आता तिथे एक माणूस सुद्धा जाऊ शकत नाही। मग त्यांनी असं ठरवलं की आपण याचं संवर्धन करूया। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी या गुंफेबद्दल सांगितलं। जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही याच्या संवर्धनाची जबाबदारी उचला, जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू, पण ते सहकार्य कशा पद्धतीने करतील,
सरकारची किंवा जिल्हा प्रशासनाची यामध्ये काय भूमिका असेल हे अजूनही स्पष्ट होत नाहीये आणि पुरातत्व विभागाने अजून तिथे भेट दिलेली नाहीये. त्यांच्या अधिकाऱ्याशी जेव्हा आम्ही त्यांना बोललो तर त्यांनी असं सांगितलं की लवकरच आम्ही तिथे जाणार आणि त्याची पाहणी करणार. खरं अत्यंत तातडीने तिथे सरकार आणि प्रशासन यांनी यंत्रणा हलवायला हवी होती, पण ज्या वेगाने या सगळ्या गोष्टी घडायला पाहिजेत त्या वेगाने घडत नाहीयेत आणि त्यामुळे थोडीशी नाराजी सुद्धा व्यक्त केली जाते. नक्की धन्यवाद मुश्ताक दिलेल्या माहितीबद्दल. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल 5 किलोमीटर लांबीची शिवकालीन गुहा सापडली आहे. जिद्दी माउंटेनरिंगच्या तरुणांना ही गुहा सापडली असून यामुळे इतिहासावर नव्यानं प्रकाश पडण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चोरवाटा म्हणून या भुयारी मार्गाचा वापर केला जात होता अशी माहिती मिळते. पावस जवळच्या नाखरे गावात गुहा सुरू होते आणि नातुंडे गावातनं बाहेर पडण्याचा मार्ग आहे. गुहा 5 किलोमीटर लांब असली तर सध्या केवळ 50 फुटांपर्यंत जाता येत आहे. या शिवकालीन गुहेचा शोध घेतल्यानंतर जिद्दी माउंटेनरिंगनंच गुहेच्या संवर्धनाची जबाबदारी देखील घेतलेली आहे.